नमस्कार, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ माझ्या अशा मैत्रिणींसाठी आहे की ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं तर असतं, पण ऑफिसच्या धावपळीमुळे किंवा ट्रेन पकडण्याच्या गडबडीमुळे त्यांना ते शक्य होत नाही। या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सहज, सोप्या तरी पण शास्त्रोक्त पद्धतीने कसं करता येईल हे आपण पाहणार आहोत। मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्हाला नक्कीच मदत होईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पाटाभोवती रांगोळी काढून घेणार आहोत। आपण पहिली दिव्यांची पूजा करून घेणार आहोत। प्रत्येक समईला आपण गंध लावणार आहोत। आपलं आचमन झालेलं आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कलश घेतलेला आहे, पाण्याने भरलेला कलश आहे। यामध्ये आपण हळद, कुंकू, अक्षता वाहणार आहोत। एक नाणं, सुपारी, फूल। हे झाल्यानंतर आपण हळदी कुंकाची 5 बोटं कलशाला पाची बाजूने लावणार आहोत। तसंच आपण मधोमध स्वस्तिक काढणार आहोत। आता चौरंगाच्या मधोमध आपण एक तांदळाची छोटीशी रास करून घेणार आहोत। ही आपण पूजेची मांडणी करतोय। नंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। हा आपण कलश तयार करून घेतलेला आहे। यामध्ये आपण 5 प्रकारची 5 झाडांची पाने ठेवलेली आहे। आपण नारळ ठेवणार आहोत। या पूजेला सर्वात महत्त्वाचं असतं हे श्रीयंत्र। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तेही ठेवू शकता किंवा ही अशी फ्रेम येते तेही करू शकता। आणि जर ही फ्रेम सुद्धा तुमच्याकडे नसेल तर आपण जे मार्गशीर्ष महिन्याची जी पोथी आपण वाचणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्याच पानावरती हे असं चित्र दिलेलं आहे। हे तुम्ही असंही ठेवू शकता किंवा पुठ्यावरती हे चिकटवून तुम्ही तांब्याला, कलशाला टेकवूनही ठेवू शकता। माझ्याकडे फोटो होता म्हणून मी तो फोटो ठेवलेला आहे। सगळ्यात पहिलं आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत। तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पण ठेवू शकता। माझ्या घरातली मूर्ती मी पूजेसाठी ठेवलेली आहे देवघरात, त्याच्यामुळे मी तुम्हाला सुपारीवरच दाखवत आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण आपली लक्ष्मी देवीची, महालक्ष्मी देवीची स्थापना करणार आहोत। ही सुद्धा तुमच्याकडे जेव्हा ही गणपतीची सुपारी आहे आणि ही महालक्ष्मीची सुपारी आहे। तुम्ही ही विड्याच्या पानावरही ठेवू शकता। जर तुम्हाला मी ही पूजा तुम्हाला पटापट कशी होईल किंवा तुम्हाला गडबड असेल तर किंवा तुमच्याकडे विड्याची पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही कशी करणार आहात त्या दृष्टीने मी तुम्हाला दाखवत आहे। तसं तुम्ही 2-2 विड्याची पानं तुम्ही ह्या गणपतीच्या सुपारीखाली ठेवू शकता आणि महालक्ष्मीच्या सुपारीखालीही ठेवू शकता। सुपाऱ्यांच्या जागी तुमच्याकडे जर मूर्त्या असतील तर तुम्ही मूर्त्या सुद्धा ठेवू शकता। आता आपण एका फुलाने प्रत्येक मूर्तीवरती आपण
स्नान घालणार आहोत मूर्तीला। सर्वप्रथम गणपतीला ओम श्री गणेशाय नमः, 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 ओम गणपती ध्वनी, 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 ओम गणपती ध्वनी। आता आपण गणपतीला गंध लावून घेणार आहोत। आपण देवीची ओटी भरणार आहोत। सकाळी जर तुम्हाला ऑफिसची गडबड असेल तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवू शकता। मग संध्याकाळी आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर जेवणाचा नैवेद्य दाखवायचा आहे, पण आता सध्या आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतो। अशा पद्धतीने दिवा लावून धूप दीप दाखवून तुम्ही देवीची पोथी वाचू शकता। पोथी वाचून झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे आणि आपली पूजा संपूर्ण झालेली आहे। पोथी वाचायला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर जेव्हा आरती करणार आहात त्याच्या आधी तुम्ही पोथी वाचून आरती करून मग नैवेद्य दाखवू शकता। मला जर वेळ नसेल सकाळच्या गडबडीत तर तुम्ही संध्याकाळी पोथी वाचा, आरती करा, नैवेद्य दाखवा आणि तुमची पूजा संपूर्ण करून घ्या। काय मग मैत्रिणींनो, आवडला तुम्हाला व्हिडिओ? तर ह्या वेळात वेळ काढून मार्गशीर्ष गुरुवारची पूजा तुम्ही नक्की करा। आणि अजून एक तुमच्यासाठी खुशखबरी आहे। पहिल्या गुरुवारी मी कलशाला आई तुळजाभवानी मातेचं रूप देणार आहे। तर मी कलशाला तुळजाभवानी मातेचं रूप कसं देते हा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड होईल, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल। तर अशाच छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।